तुम्हाला नालासोपाराचं शॉपिंग मार्केट बघायला मिळणार आहे। मी आईकडे आली आहे एक दिवस आणि थोडीफार आम्हाला शॉपिंग करायची आहे। सो नालासोपाराचं शॉपिंग मार्केटमध्ये A to Z तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतीलच। पुढे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दिसेल इथे काय काय आणि कसं मिळते। एकदम रिजनेबल प्राईसमध्ये लहान मुलांपासून ते सगळ्यांसाठी, लेडीजसाठी साडी बोला, टी शर्ट बोला, इनरवेअर बोला, सगळे तुम्हाला मिळतील। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ झाल्यानंतर सांगायला विसरू नका, लाईक आणि कमेंट करा, तसंच चॅनल सबस्क्राईब करा। जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांच्यासाठी मी अचल पाटील। मी दर बुधवारी आणि रविवारी ठीक 2 वाजता फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, स्किन केअर आणि ट्रॅव्हल व्लॉग्स वगैरे असतात माझे। सो तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करा, माझे सगळे व्हिडिओज बघा आणि मला नक्की सांगा व्हिडिओ कसं वाटतं तुम्हाला। हां, सो चला आता आपण बघूया काय काय निघले मार्केटमध्ये। नालासोपारा स्टेशनला तुम्ही ईस्टला म्हणजेच पूर्वीकडे उतरल्यानंतर रेल्वे स्टेशनपासून हार्डली 5 to 7 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स आहे या मार्केटसाठी। एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला सगळं जसं मी सांगितले की पाहू शकता तुम्ही। साड्या, टी शर्ट, लहान मुलांचे, टीन एजर, कॉलेजला जाण्यासाठी, ऑफिसला जाण्यासाठी कॅज्युअल वेअर, त्याच्यानंतर आपले ज्वेलरी बॉक्स वगैरे असतात प्लॅस्टिकचे, ते लहान मुलांचे छान छान पार्टी वेअर, वेडिंगला, लग्नासाठी वगैरे, लग्न समारंभासाठी घालायचे फ्रॉक्स वगैरे, इनरवेअर। दुबे इस्टेट असं या ग्राउंडचं नाव आहे। सो नालासोपारा पूर्वीकडे तुम्ही उतरल्यावर, ब्रिजवरनं आल्यावर किंवा ट्रेनमधून उतरल्यावर दुबे इस्टेट किंवा तुरिन्सला मार्केट कुठे आहे असं विचारलं कोणीही तुम्हाला सांगेल। सो इथे पाहू शकता तुम्ही ज्वेलरीपासून कॉस्मॅटिक्सपासून सगळं तुम्हाला आणि एकदम स्वस्तात मिळेल। हे जे सेट आहेत ते फक्त 200 रुपयाला आहेत। सेट तुम्ही जे आता बघितले 3 लेयरचे, एक मोठा, एक मीडियम आणि चोकर, फक्त 200 रुपयाला सेट होते। त्याच्यानंतर पुढे साड्या वगैरे पण भरलेल्या साड्या, पार्टीवेअर साड्या 200 रुपयापासून 300 रुपयापासून स्टार्ट आहे। रिक्षा स्टँड समोरच आहे, वरती ब्रिज बघितला तुम्ही, इनरवेअर वगैरे पुढे तुम्हाला समजेलच। त्याच्यानंतर मी स्वतः जिकडनं सगळे माझी ब्युटी प्रोडक्ट्स घेते ते शॉपसुद्धा पुढे व्हिडिओमध्ये आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। इथे एक आम्ही प्लेन साडी बघितली, ही जी येलो कलरची साडी मी हातात घेतली ती फक्त 300 रुपयाला होती। फुल वेल्वेट टिकल्याने भरलेला ब्लाऊज। त्याच्यानंतर साड्या तुम्ही पाहू शकता किती छान छान, सॅटिनची साडी, फ्लावर प्रिंटवाला ब्लाऊज, बांधणीची साडी। ही एक येल्लो साडी मी घेतली, 300 रुपयाला ही त्याने दिली। 650 सांगितलेले, 300ला दिली त्यांनी। बार्गेनिंग करता आली पाहिजे। तुम्ही कोणत्याही मार्केटला जा, जर तुम्हाला बार्गेनिंग करता येत असेल ना तर तुम्हाला वस्तू स्वस्त आणि मस्तच मिळणार। 200 रुपयाला रेडीमेड ब्लाउजेस जे मी साईडला बघत आहात ते फक्त 200 रुपयाला। एक येल्लो कलरची साडी, म्हणजे येल्लो मस्टर्ड माझं फेवरेट कलर आहे तो, ते एक प्लेन पार्टीवेअर साडी मी घेतली। आणि आता पुढे बघाच आम्ही कुठे कुठे फिरतो, काय काय घेतो। जे मी येल्लो साडी घेतली त्याच्यामध्ये कलर्स किती अवेलेबल आहेत बघा, जवळजवळ 8 कलर्स त्याच्याकडे होते येल्लो साडीमध्ये। ब्ल्यू, पर्पल, ग्रीन, रेड, टोमॅटो रेड, रेडमध्ये पण 3 शेड होत्या आणि खूप छान कलर होते। त्याच्यानंतर एक आईने ही साडी काढलेली, खणाची साडी आणि खूप ब्राईट कलर, छान नेसल्यावर छान वाटेल असे कलर आपल्या ब्राईट दिसत, पण आपण जेव्हा पूर्ण आपला रेडी होतो, जेव्हा पूर्ण ज्वेलरी वगैरे घालतो, हेअर ॲक्सेसरीज वगैरे सगळं असं छान रेडी होतो तेव्हा छान दिसतात अशा साड्या। सो चला आता पुढे पुढे बघूया आपण काय आहे, काय काय आम्ही घेतो ते।
इथे जी तुम्ही रेड साडी बघत आहात, फुल रेड आणि त्याच्यावर छान गोल्डन एकदम बारीक काम केलेलं आहे. ही साडी त्यांनी सांगितलेली 850ला या ताईंनी आणि 550ला द्यायला तयार झाल्या. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि छान साडी आहे. बट सध्या आम्हाला गरज नव्हती तर आम्ही नाही घेतली, कारण आईला मला एक साडी घ्यायची होती ॲनिव्हर्सरीला गिफ्ट म्हणून. सो ती पुढे तुम्हाला दिसेलच आम्ही कोणती साडी घेतली. इथे पण तुम्ही कुर्तीज बघू शकता, सेल लागलेला 350 रुपये. भरलेले ड्रेसेस, गाऊन, तुम्हाला जर सिम्पल ड्रेस पाहिजे असेल तर सिम्पल, लहान मुलींचे छान छान फ्रॉक, हे ड्रेसेस, कुर्तीज, या सगळ्या बाहेरच्या कुर्तीज सगळं 350ला होत्या. हे जे भरलेले ड्रेस आहेत ते 1200 रुपयापासून, फक्त 1200 रुपयापासून स्टार्टिंग आहे. आणि पाहू शकता किती छान कलर आणि फुल भरलेला आहे. आतमध्ये 2-3 लेअरचे नेट वगैरे आहेत. हा जो लावलेला आहे स्लीवलेसचा ड्रेस हा 1500 रुपयाला होता. आणि ते बार्गेनिंगसुद्धा करतात, फिक्स्ड रेट नाही आहे. जसं मी आधीही सांगितलं की शॉपिंग करायला तुम्ही कुठेही गेली तर तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे. बार्गेनिंग जर केली तर तुम्हाला स्वस्तातले चांगल्यातले चांगल्या क्वालिटीचे कपडे एकदम स्वस्त आणि मस्त मिळतात. इथे आतमध्ये ही पूर्ण गल्लीच आहे आणि या गल्लीमध्ये सगळे कॉस्मॅटिक्सचे शॉप, साडीचे आणि ड्रेसेस, कुर्ती आणि लहान मुलांची दुकानं आहेत. जर ही नालासोपारा ईस्टची मी पूर्ण व्हिडिओ बनवायला गेली तर ही 1 तासापेक्षासुद्धा खूप मोठी व्हिडिओ बनेल. एवढं मोठं मार्केट आहे नालासोपारा ईस्टमध्ये. तर मी तुम्हाला सगळं न दाखवता फक्त जे ग्लिम्स जे मेन आहे ते दाखवते. नालासोपारा ईस्टमध्ये, नालासोपारा पूर्वेकडे तुम्ही ब्रिजच्या या साईडला आल्यानंतर, तुम्ही खाली उतरल्यानंतरच तुम्ही जिकडे जाल, तुळीन साईडला किंवा आचवे रोडला जिकडे जाल तिथे तुम्हाला असे वेगवेगळ्या गल्लोगल्ली मिळतील आणि वेगवेगळ्या गल्लीत असे छानसे मार्केट मिळतील. सो पुढेसुद्धा तुम्ही बघाच. आईने मला ॲनिव्हर्सरीला जी साडी घेतली ती आम्ही याच गल्लीतून एका शॉपमधून घेतली आहे. सो चला आता आपण बघूया. सो हे ते शॉप आहे जिथून आईने मला ॲनिव्हर्सरीला गिफ्ट म्हणून घ्यायला एक साडी घेतली. पाहू शकता ह्याच्याकडे छान रेंजमध्ये, छान क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेसेस आणि साडीज अवेलेबल होते. सो मी कोणती साडी चॉईस केली ती तुम्हाला पुढे दिसेलच. मी गेल्या त्याला सांगितलं की मला पार्टीवेअर आणि सध्या जी ट्रेंडिंग न्यू फॅशनची आहे तशीच साडी पाहिजे आणि त्याने मला स्टार्टिंगलाच एक साडी दाखवली अँड आय जस्ट लव्ह इट. त्याच्या अगोदर त्याने मला हा एक कलर, हे 2 कलर दाखवलेले, बट हे कलर्स माझ्याकडे दोन्ही कलर अवेलेबल होते. पॅटर्न डिफरंट होती बट कलर माझ्याकडे अवेलेबल होते. आणि ह्याच्या खालीची साडी आहे पिंक नेटवाली, खूप छान आणि सुंदर साडी आहे, मला तीच आवडली. ही सुद्धा मला आवडलेली बट हा कलर ऑलरेडी माझ्याकडे अवेलेबल आहे. तर मी जी साडी घेतली ती पूर्ण ओपन करूनसुद्धा तो दाखवेलच, ते तुम्हाला बघायला मिळेलच. पाहू शकता पार्टीवेअर साड्या 1200 to 1500च्या रेंजमधल्या. आणि जी मी साडी घेतली ती ही साडी एकदम लाईट पिंक कलरची, सटल लुक असलेली एकदम सुंदर साडी. आणि त्याचा ब्लाऊज तुम्ही पाहू शकता, ब्लाऊज किती भरलेला आहे, फ्रंट बॅक आणि त्याचे स्लीवसुद्धा भरलेले आहे. या साडीची प्राईस त्याने आम्हाला 2200 रुपये सांगितलेली आणि 1100 रुपयाला दिली. जसं मी नेहमीच सांगते, बार्गेनिंग करता यायला पाहिजे. 1100 रुपयाला ही छान सुंदर आणि सध्या ट्रेंडिंग चाललेली साडी, फ्रिल वगैरे आणि फुल नेटची. आणि हे नेट पण असं आहे की ते टोचत नाही, मला टोचणारं नेट आवडत नाही, एकदम सॉफ्ट नेट आहे. तर दुकानाचं नाव आहे सुंधा कलेक्शन. खूप छान आणि सुंदर साडी मिळते, नक्की व्हिजिट करा.
सो तुम्ही आता इथे बघितलं असेलच, ट्विन्स रोडच्या मार्केटला मॅक्सी, डोरमॅट, कॉस्मॅटिक, ज्वेलरी, लहान मुलांचे कपडे, नवारी, त्याच्यानंतर एक गोल्डन ट्रेड सेंटरचे तुम्हाला दिसते आहे वरती गोल्डन ट्रेड सेंटर. इथेसुद्धा तुम्ही आतमध्ये गेले तरी भरपूर जवळजवळ 10-15 आतमध्ये दुकानं आहेत आणि खाली जिथे होलसेल लिहिलेलं आहे इथे खाली पायऱ्या उतरून जायच्या आहेत. इथे जवळजवळ 20-25 दुकानं आहेत. ह्याच्या पण आतमध्ये बॅग्स, कॉस्मॅटिक, जीन्स, टॉप, वन पीस, गाऊन सगळं तुम्हाला मिळेल आणि ते पण एकदम स्वस्त. म्हणजे लिटरली ज्वेलरी सेट पण 100 रुपीजपासून स्टार्टिंग आहेत. मॅक्सच्या आपण घालतो घरामध्ये त्या 200-150पासून स्टार्टिंग आहेत. त्याच्यानंतर बँगल्स, म्हणजे काहीच अशी एकही गोष्ट नाही आहे की ती तुम्हाला इथे मिळणार नाही. घरातल्या गोष्टींपासून ते आपल्या ज्वेलरीज, कपडे, आपल्या सँडल्स, बॅग, शूज, रेडीमेड ब्लाऊज, कॉस्मॅटिक सगळं तुम्हाला मिळेल. इकडे सँडल चप्पल तुम्ही बघताय ती पण 100 रुपयापासून सुरुवात आहे. सगळ्या इथे कोणतीही चप्पल घ्या तुम्ही 100 रुपयाला. ज्वेलरी सेट हे जे आहे ते 100 रुपीजला, कोणताही सेट घ्या 100 रुपीजला. ह्याच्यापेक्षा स्वस्त तुम्हाला अजून कुठे मिळणार. 100 रुपयाची वस्तू तुम्ही 5-6 वेळा घातली तरी पैसे वसूल. आणि या वस्तू अशा आहेत की त्या आपण डेली नाही वापरत की त्या लगेच खराब होणार. फक्त लग्न समारंभाला जायसाठी किंवा कोणत्या कार्यक्रमाला जायसाठी घालतो आपण. हे टॉप्स इथे जो दाखवतो आहे ते 100 रुपयाला टॉप्स. खूप पुढे लांब, जसं मी सांगितलं की जर पूर्ण नालासोपारा ईस्ट मार्केटची व्हिडिओ करायला गेली तर ते त्याच्यापेक्षा मोठी होईल. म्हणून मी तुम्हाला मेन नावं सांगते. जसं गोल्डन ट्रेड सेंटर वगैरे सांगितलं, त्याच्या आतमध्ये वगैरे तुम्ही गेले तिथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स मिळतील. आणि हे तर बाहेरचं आहे, बाहेर पण इथे पाहू शकता खूप सारे ऑप्शन्स आहेत. इकडे बॅगेच्या साईडला लेहंगा वगैरे पण आहे. पूर्ण आता डिटेलमध्ये मी दाखवत नाही, तुम्ही नक्की मार्केटला व्हिजिट करा, तुम्हाला कळेलच. ह्याच्या पुढे जिकडे मी माझे कॉस्मेटिकचे प्रोडक्ट्स घेतले त्या दुकानात आम्ही जाणार आहोत. मला 4-5 वस्तू घ्यायच्या होत्या. सो तो कुठे आहे हे कुठून घेते ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर तिथे आहे, आपण बघूया. सो जिथून मी माझे सगळे ब्युटी प्रोडक्ट्स, कॉस्मेटिक वगैरे घेते ते इकडनं विनायका ट्रॅव्हल्स, नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेच्यामध्ये जो ब्रिज आहे तो उतरल्यानंतर, किंवा जर तुम्ही ट्रेनने येत असाल, ट्रेनमधून उतरल्यावर कोणालाही विचारलं ट्विन्समध्ये विनायका ट्रॅव्हल्स कुठे आहे, कोण पण तुम्हाला सांगेल. असं इथे गल्ली आहे, खूप ऐसपैस जागा असलेली, आणि त्याच्यासमोरच सॉफ्ट टॉईजचं दुकान आहे, हे पण खूप फेमस आहे. बाबूला आम्ही टॉईज वगैरे, खेळणी वगैरे, सायकल वगैरे सगळं इकडनंच घेतो. आणि त्याच्या ऑपोजिटला हे दुकान आहे दीप माधव एंटरप्राइजेस. इकडे सगळं तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळते. सो इथून आईला पण 3-4 गोष्टी घ्यायच्या होत्या आणि मला पण घ्यायच्या होत्या. सो पूर्ण दुकान तुम्हाला आतमधून दाखवतेच. त्यांच्याकडे परफ्यूमपासून, शॅम्पूपासून, मॉइश्चरायझर्स, फेशियल, ब्लीच किट, नेलपेंट, हेअर ॲक्सेसरीज, सगळं A to Z आपले जे कॉस्मेटिक ब्युटी प्रोडक्ट असतात ते सगळं आणि एकदम होलसेल रेटमध्ये अवेलेबल असते. सो तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करा. इथे मला फाउंडेशन, आय शॅडो पॅलेट, आयब्रो पॅलेट, लायनर आणि एकदम लिपस्टिकच्या शेड वगैरे अशा काही गोष्टी घ्यायच्या होत्या. आणि आईला हेअर स्प्रे, लिपस्टिक, नेलपेंट वगैरे अशा 4-5 गोष्टी घ्यायच्या होत्या. सो इथे आम्ही 5-10 मिनटं
5-10 मिनटं नाही, जास्त गेली इनफॅक्ट 15-20 मिनटं. कारण गेल्या पहिल्या तर मी ओनरची परमिशन घेतली की व्हिडिओ करू शकतो का, बिकॉज कोणाला केलेलं चालत नाही. सो त्यांनी परमिशन दिल्यानंतरच मी त्यांच्या शॉपची पूर्ण आतमधून अशी डिटेलमध्ये व्हिडिओ केली, सो दॅट तुम्हालाही समजेल. पाहू शकता तुम्ही इथे खूप वेगवेगळ्या रेंजचे प्रोडक्ट अवेलेबल आहेत आणि जी ब्रँड तुम्हाला पाहिजे तीसुद्धा अवेलेबल असते इथे. सो तुम्ही ह्या शॉपला विजिट करा आणि तुमचे कॉस्मेटिक ब्युटी प्रोडक्ट्स काय असतील ते तुम्ही इथून घेऊ शकता. इथे पुढे सुद्धा आतमध्ये भरपूर दुकानं आहेत, बट ते नेक्स्ट टाइम कधीतरी करेन बिकॉज आता व्हिडिओ खूप मोठा होईल. अरे तुम्ही नालासोपारा ईस्टचं सगळं फुल मार्केट बघितलं तर इथे तुम्ही शॉपिंगला येऊ शकता. जसं तुम्ही बघितलं भाजीपाल्यापासून लहान मुलांच्या कपड्यांपासून साड्यांपासून कॉस्मेटिक सगळं पाहिजे ते तुम्हाला मिळेल सगळं, आणि ते पण रिजनेबल रेटमध्ये मिळेल एकाच ठिकाणी सगळं. नालासोपारा ईस्ट आणि वेस्टचा जो ब्रिज आहे तो उतरला का लगेच मार्केट पूर्ण इथे चालू होते. अजून आतमध्ये खूप आहे, मी सगळ्या ठिकाणी फिरली नाही बिकॉज आता स्वप्नील मला घ्यायला आले आहेत आणि आता मी चालली आहे घरी. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि कमेंट करा आणि जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.